नमस्कार. आज आपण अमृतानुभव कौमुदी याचे पुढील विवेचन पाहू. स्फूर्तिदशा शिवाहून वेगळी नाही व शिव हा स्फूर्तिदशेहून वेगळा नाही, हे आपण काल पाहिले. आणि अशा प्रकारे सदा सर्वदा शिवाच्या ठिकाणी नित्य परिपूर्ण अशी स्थिती असते. सारांश: ज्ञानरूपी शिव आणि वृत्तीरूपी शक्ती हे तत्वतः निरुपाधिकच राहतात, म्हणजे दोन भासतात पण एकच असतात. त्यांचे अत्यंत ऐक्य असते. यालाच निर्विकल्प ब्रह्मस्थिती असे म्हणतात. व याच स्थितीचा अपरोक्ष अनुभव करून देण्याकरता सर्व वेदांताची खटपट चालू आहे. म्हणूनच अनुभवामृतातील हे पहिले प्रकरण याकरता सूत्रस्थान असे समजल्या जाते. श्री गुलाबराव महाराजांनी या पहिल्या प्रकरणाच्या 64 ओव्यावर स्वतः 64 ओव्यांचे एक अद्भुत भाष्य लिहिले आहे. पण हे दोन्ही ग्रंथ समजण्याकरता चित्ताची पूर्ण शुद्धी मात्र हवी, जेणेकरून समजणाऱ्यांची बुद्धी केवळ वेदांतिक शब्दावरच न घुटमळता त्याचा दृढ अपरोक्ष अर्थाला झोंबणारी अशी होईल. नाहीतर सर्व प्रयत्न, सर्व शास्त्राभ्यास आंधळ्या गरुडाच्या भराऱ्या ह्या सदरात मोडतील. श्री एकनाथ महाराजांनी या शाब्दिक ज्ञानाची तुलना नुसत्या करकरणाऱ्या उसाच्या चरकाशी केली आहे. चरकाला उसाची गोडी कधीच कळत नाही, फक्त आणि फक्त शाब्दिक करकरच करता येते. श्री गुलाबराव महाराज म्हणतात की जीव, जगत, ईश्वर व सच्चिदानंद ब्रह्म हे चार पदार्थ परमार्थ दृष्टीने एकच आहेत. व या संकेत दृष्टी हा श्री गुलाबराव महाराजांचा एक फार मोठा महत्वाचा कळीचा शब्द आहे. व या संकेत दृष्टीला ते ज्ञानदृष्टी किंवा अद्वैत दृष्टी किंवा ब्रह्मदृष्टी असे म्हणतात. बृहदारण्यक उपनिषदात आत्मतत्व नित्य ज्ञान दृष्टीरूप स्वरूप आहे असे म्हटले आहे. त्याचा भावार्थ पण हाच आहे. दृष्टी दोन प्रकारच्या असतात, लौकिक दृष्टी व पारमार्थिक दृष्टी. पारमार्थिक दृष्टी म्हणजे नित्य दृष्टी. चक्षु आदी इंद्रियांनी युक्त असलेली जी अंतःकरण वृत्ती असते तिला लौकिक दृष्टी असे म्हणतात. ही उत्पन्न होते आणि नाश पण पावते, परत उत्पन्न होते आणि परत नाश पावते. पण जी नित्य दृष्टी आहे ती मात्र अग्नीच्या उष्णतेप्रमाणे आपले स्वरूप आहे. ही ज्ञानदृष्टी उत्पन्नही होत नाही आणि नाशही पावत नाही. हिलाच संवित असे पण म्हणतात. पण ही संवित नेहमीच लौकिक दृष्टीशी मिसळल्यासारखी वाटते आणि त्यामुळे द्रष्टा दृष्टी दर्शन असा भेदांचा व्यवहार चालू होतो. पण नित्य ज्ञान दृष्टीला या कशाच भेदाचा थोडा सुद्धा पत्ता नसतो. तिथे त्रिपुटीची जाणीव नसते, फक्त ज्ञान मात्र अशी ती अवस्था आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज या अवस्थेला निरुपाधिक निर्विकल्प दशा असे म्हणतात. संकेत दृष्टी ती हीच, कारण अद्वैत वस्तू एकच असू शकते. त्यामुळे ती आपणच आपल्याला कधीच उपाधिभूत होऊ शकत नाही. आणि दोनपणा येऊनही एखादी वस्तू जर निरुपाधिकच राहत असेल
तर दोनपणा हा निव्वळ भास मात्रच म्हटला पाहिजे. म्हणून अशा प्रकारे दोनपणा भासत असूनही जर एकपणाचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार होत असेल तर ती निरुपाधिक निर्विकल्प दशाच होय. उत्पन्न होणारी व नाश पावणारी सोपाधिक लौकिक दृष्टी सर्वांच्या ठिकाणी आहे आणि ती सर्वांना परिचयाची पण आहे. पण नित्यज्ञान दृष्टीचा साक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा लौकिक ज्ञानदृष्टी चे रहस्य आपल्याला कळते. लौकिक ज्ञानदृष्टी उत्पन्न झाली की मी जाणले असे आपण म्हणतो व लौकिक ज्ञानदृष्टी नसली की अर्थात मी जाणत नाही असे पण आपण म्हणतो. पण वस्तुतः आपण जाणतो आणि जाणत नाही या दोन्ही म्हणण्यात काहीतरी जाणतच असतो हे आपण लक्षात ठेवावे. म्हणजे आपल्या ठिकाणी नित्य ज्ञानदृष्टी सदैव 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 असतेच, पण आपले त्याकडे मुळीच लक्ष नसल्यामुळे तिचा आपल्याला स्पष्ट बोध होत नाही. आणि वेदांतानुसार जो या नित्य ज्ञानदृष्टीला विसरलेला असतो त्यालाच जीव म्हणतात. पण नित्य ज्ञानदृष्टीकडे लक्ष असल्यास वस्तूचा भिन्नपणा मुळीच दिसत नाही व सर्व जीव जगत ईश्वर आणि सच्चिदानंद ब्रह्म रूपी पसारा त्यामुळे निरुपाधिकच ठरतो. त्यामुळे जगाचे जग म्हणून असे वेगळे भान न राहता सर्वच्या सर्व ब्रह्मस्वरूपच ठरते. ज्ञानेश्वर महाराज म्हणूनच म्हणतात की एकपणात जगाचा लय होतो व दोनपणात जगाचा उदय होतो. तात्पर्य परमेश्वराला व त्याच्या स्फुरणरूप शुद्ध सत्वात्मक मायाशक्तीला जो एकरूप पाहू शकत नाही त्याला जीव किंवा अज्ञानी अशी संज्ञा देण्यात आली आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा परमेश्वराची स्फुरणरूप सच्चिदानंदात्मक मायाशक्ती परमेश्वराहून निराळी मानली जाते तेव्हाच ती परमेश्वराची उपाधी ठरते, अन्यथा नाही. अन्यथा दोघांचे अत्यंत ऐक्य आहे. वेदांतानुसार या अज्ञानाने निर्माण झालेल्या उपाधी प्रकारामुळे एकमेकाचे धर्म एकमेकावर म्हणजे परमेश्वरावर आणि त्याच्या स्फुरणरूप मायाशक्तीवर लादल्या जातात. सच्चिदानंद परमात्म्याहून त्याच्या शुद्ध सत्वात्मक व सच्चिदानंदात्मक मायाशक्तीला निराळ्या मानल्या गेल्या की स्फुरणरूप मायाशक्तीचे मूळचे सच्चिदानंद धर्म जाऊन तिच्या ठिकाणी सच्चिदानंदाच्या विरोधी असे म्हणजे विनाशी जड दुःखरूप धर्म केवळ भासायला लागतात. त्यामुळे सच्चिदानंदात्मक स्फुरणरूप मायाशक्तीचे परमेश्वराशी मूळचे अत्यंत ऐक्य असूनही ती परब्रह्माहून निराळी पडते व अशा वेळी तिला उपाधी असे संबोधण्यात येते व त्यामुळेच मूळच्या शुद्ध चैतन्य स्वरूपाला जीवत्व म्हणून असे मर्यादित स्वरूप येते व मूळच्या शुद्ध चिद्विलास स्वरूपाला जग हे नाव मिळून त्याच्या ठिकाणी जड विनाशी इत्यादी ब्रह्मविरोधी धर्म येतात. त्यामुळे स्वतः ब्रह्मस्वरूप असूनही जीवाला मी ब्रह्मस्वरूप आहे असे वाटत नाही व जीव जगत पूर्ण ब्रह्मस्वरूप असूनही ते तसे त्याला वाटत नाही. परमार्थतः सर्व जगत जीवादी पसारा हा पूर्ण ब्रह्मस्वरूपच आहे. पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जीवाला स्वतःचा आणि जगताचा जड विनाशी आदी धर्माचा विपरीत प्रत्यय येतो.
याला एकच कारण की जीव आपले मूळचे शुद्ध ब्रह्म स्वरूप समजूनच घेत नाही. जर त्याने आपल्या शुद्ध स्वरूपाकडे लक्ष ठेवले तर त्याला असा स्पष्ट बोध होईल की परमेश्वराहून काही एक निराळे असे नाही व सर्व जे काही आहे ते सर्व परमेश्वराशी एकरूपच आहे. म्हणजेच परमेश्वराचे व त्याला अभिन्नपणे असणाऱ्या सच्चिदानंदात्मक स्फुरणरूप मायाशक्तीचे अत्यंत ऐक्य असल्याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार येऊन ईश्वर मायोपाधिक कधीच वाटणार नाही. पण तोपर्यंत सर्व जीव जगत हे परमेश्वरावर अध्यस्त आहेत असे वेदांत म्हणतो. अध्यास म्हणजे वस्तू मुळात जशी नसताना ती तशी आहे अशी विपरीत बुद्धी होय. म्हणजे जीव व जगत इत्यादी खरोखर सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप असतानाही जीव स्वतःला आणि जगताला जड विनाशी मानतो, हाच अध्यास होय. या संपूर्ण अध्यासाचा आत्मज्ञानामुळे बाध होतो. म्हणजे ज्याचा बाध किंवा नाश होतो ते कल्पितच असणार हे सिद्धच आहे. या अध्यासालाच कधी कधी अविद्या असे पण वेदांतात म्हणतात. तात्पर्य अध्यस्त माया व मायाजन्य जड विनाशी जीव जगत यांचा निरुपाधिक परब्रह्मच अर्थात निरुपाधिक चैतन्य शक्तीचाच आधार किंवा अधिष्ठान आहेत. म्हणजे अध्यस्त हे कार्य असून त्याचे कारण निरुपाधिक परब्रह्म व त्याची सच्चिदानंदात्मक स्फुरणरूप मायाशक्ती यांना अज्ञानामुळे निराळे मानणे होय. श्री गुलाबराव महाराज निरुपाधिक परब्रह्माला व त्याच्या सच्चिदानंदात्मक स्फुरणरूप मायाशक्तीला जेव्हा एकत्र पाहतात, जेव्हा अभेदात्मक पाहतात, तेव्हा जसे सुवर्ण व अलंकार एकत्रच पाहतात म्हणजे त्यांना केवळ सुवर्णच दिसते. समुद्र व तरंग जेव्हा एकत्र पाहिले जातात तेव्हा फक्त पाणीच दिसते. तेव्हा या निरुपाधिक स्वरूपालाच ते अनधस्त ईशसृष्टी असे म्हणतात. अनधस्त विवर्त हा श्री गुलाबराव महाराजांचा स्वतंत्र असा शब्दप्रयोग आहे व त्याच्याकरता ते सुवर्ण अलंकार किंवा पाणी कल्लोळ असे दृष्टांत देतात. जेव्हा ब्रह्मवस्तू एकपणा न सोडताच दोनपणास येते तेव्हा हा दोनपणा हा केवळ आणि केवळ निरुपाधिकच असतो. इथे एक शंका नेहमी घेण्यात येते की ज्या अधिष्ठानावर अध्यास होतो ते अधिष्ठान व ज्याचा अध्यास होतो असे जीव जगत या दोन्ही गोष्टी तर ज्ञानाचा विषय असले पाहिजे, नाहीतर अध्यास होऊच शकणार नाही. ही एक शंका आहे. पण आत्मवस्तू तर कधीच विषयरूप होत नाही, म्हणजे विषय कोटीत येत नाही. म्हणून अध्यास होण्याकरता वस्तू विषयरूप असणे अत्यंत अत्यंत गरजेचे आहे. ही ती शंका आहे. पण याचे समाधान असे आहे की आत्मवस्तू कधीही विषयरूप होतच नाही असे मात्र नाही. सर्वांच्या ठिकाणी स्फुरणारे मीपण किंवा असलेपण, मी असे शुद्ध स्फुरणच आत्मवस्तू विषयरूप आहे किंवा आत्मवस्तूला विषयरूप होण्यास हे शुद्ध स्फुरणच पुरेसे आहे. मी आहे असे वाटणे म्हणजेच वस्तुता आत्मवस्तू विषयरूप होण्यास पुरेसे आहे. म्हणून आत्मवस्तू कधीच विषय कोटीत येतच नाही असे मात्र नाही. कारण ते मी म्हणून असणाऱ्या शुद्ध सुवर्णरूप वृत्तीचा विषय होते. म्हणूनच कठोपनिषदात म्हटले आहे की अत्यंत शुद्ध बुद्धीला आत्मा म्हणजे केवळ आपले असणे पण सदाच ज्ञेय असतो.
जीव जगताचा अध्यास होण्यापूर्वी आत्मवस्तू विषयरूप किंवा ज्ञेय असते हे मान्य झाल्यास आत्मवस्तू ही आपली निरुपाधिक अवस्था न सोडताच ज्ञाता ज्ञेय अशा निरुपाधिक दोनपणास येते हे आपोआपच सिद्ध होते किंवा मान्य होते. सर्व अध्यास हा मुळात नितांत एक असलेल्या निरुपाधिक स्वरूपावर होत असतो असा वेदांताचा सिद्धांत आहे. निर्विकल्प चैतन्य स्वरूप सर्वत्र स्फुरत आहे, पण त्याला आपण भ्रमाने आपला देह, जीव जगत इत्यादी म्हणतो. वस्तुतः एकच चैतन्य समुद्र आत्मा आपल्या ठिकाणी शुद्ध चैतन्य रूपानेच अखंड स्पंदत पावत आहे. एकपणा न सोडताच स्फुरण आणि स्पंदन अखंडितपणे नित्य चालू आहे. आत्मस्वरूपाची शुद्ध सत्वात्मक चैतन्य रूप मायाशक्ती किंचित क्षुब्ध होत आहे. हा तिचा स्वभावच आहे, पण त्यामुळे चैतन्य सागराच्या सच्चिदानंदात्मक ठिकाणी जलार्णवाच्या लहरी उठतात. त्यामुळे शुद्ध चैतन्यमय समुद्रच लहरी रूपाने सारखा उचंबळत राहतो. लहरी रूपाने म्हणजे ज्ञानेंद्रियांना जे ज्ञान होत आहे ते जसेच्या तसे मूळ स्वरूपाने ग्रहण करणे होय. तैत्तिरीय उपनिषदात म्हटल्याप्रमाणे मी पुष्कळ स्वरूपाचे व्हावे, मी पुष्कळ स्वरूपाचे व्हावे असा हा संकल्पच आत्मस्वरूपाशी एकरूप राहूनच हे महत्वाचे आहे. एकरूप राहूनच सच्चिदानंद रूपाने स्फुरत आहे व म्हणून तो मुळात जसा आहे तसा सच्चिदानंद रूपाने स्फुरत आहे. म्हणून तो जसा आहे तसा म्हणजे निरुपाधिक राहतो. पण अज्ञानामुळे तो संकल्प सृष्टीरूप असा घेण्यात येतो. म्हणूनच एक परमेश्वरच आपणास आपल्या एकपणाला काधीही बाधा न आणता जगतरूप करून घेतो, याकडे लक्ष हवे. ब्रह्म हे परिणाम पावणारे किंवा बदलणारे नसल्यामुळे जगतरूपाने ते परिणाम पावते. म्हणजे ते केवळ आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळेच आपल्याला जगतरूप भासते असेच म्हणावे लागेल. व या ठिकाणी उपादान कारण आणि निमित्त कारण हे दोन्ही कारणे दोन नसून ते सर्व एकच आहेत. म्हणजेच ब्रह्म सत्ता रूपाने म्हणजे ज्ञान स्वरूपाने निमित्त कारण आणि शक्ती रूपाने उपादान कारण होय. नमस्कार.